नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोर डेज ब्लॉगमध्ये. सो आफ्टर 5 मंथ्स आम्ही बाहेर निघालो आहे कुठेतरी जायला. शॉर्ट ट्रिप आहे, कुठे मोठी ट्रिप नाही आहे. असंच आम्ही कार घेऊन निघालो यावेळेस रोड ट्रिप करण्यासाठी, पण छोटीशी आहे, जास्त टाईम नाही भेटला. सो आम्ही सांगत नाही आता कुठे चाललो आहे, डायरेक्टली दाखवू आम्ही कुठे चाललो आहे, गॅस करा. आणि एक छोटासा हिंट देतो तुम्हाला. आपल्या जनरेशनचं उगमस्थान आहे ते. आपले मॉम डॅड तिथे जाऊन गेल्यानंतर आपण बॉर्न झालो आहे. सो तुम्ही हिंट थोडीशी हे करू शकता, गेस करू शकता की कुठे चाललो आहे ते. सो आम्ही आलो आहे महाबळेश्वरला. माझ्या आईबाबांची खूप फेवरेट जागा, आणि तुमच्यासुद्धा आईबाबांची खूप फेवरेट जागा असेलच ही. आम्ही आमची करणार नाही होती फेवरेट जागा. आम्ही आमची नाही करणार आहोत. आम्ही दुसरी जागा निवडून ठेवलेली आहे फेवरेट करण्यासाठी. गैरसमज करून घेऊ नये पब्लिकने. ओके, सो आता ज्या स्टेवरती पोचलो आम्ही. आता मार्केटमध्ये चालत चाललो आहे, कॉज इथे पार्किंगचा इश्यू आहे, छोटे छोटे रोड असल्यामुळे. छान वाटतं, इथलं क्लायमेट मस्त आहे ॲक्च्युली. थंडी यार, महाबळेश्वरला येण्याचा रिझनच हे होता. पनवेलमधनं अचानक थंडी गायब झाली. सो मी डिसाईड केलं की चला आता महाबळेश्वरला थंडी शोधायला जाऊ. जरा बघू दे, मला जरा येऊ दे इकडे, असे लागू दे. सो महाबळेश्वरला आला आणि तुम्ही हे खाल्लंच नाही तर काय फायदा. हे खावंच लागतं, हे कंपल्सरी आहे इथे येऊन खायला. आणि हे बघा लगेच चालू झाली आमची चमनची नळी. मस्त आहे भाई, फुल कॅलरीज माझ्या अशा वाढणार आहेत ना. एवढे दिवस मी गोड खाल्लं नव्हतं काही, पण तुझ्या बड्डेच्या निमित्तानं खूप जास्त गोड खाल्लंय बड्डेच्या निमित्तानं. दुपारी जेवून आलो आणि त्यानंतर अशी झोप आली खतरनाकवाली. तसेच झोपून गेलो दोघं पण. जाम भारी येते, मस्त थंडी पडली त्यामुळे. सो आता झोपलेलो आम्ही, गुडगुडीत झोपलेलो एकदम आम्ही. आता आम्हाला 5 वाजता जाग आली आणि आम्ही विचार करतो भाई आम्ही तर असेच पडलो होतो मोबाईल बघता बघता. दोघांचे मोबाईल पण चालू होते आणि इन्स्टावरती स्क्रोल चालू होतं. तर भाई खतरनाक झोप आलेली. आणि आता झालं आहे आमचं, म्हणजे झोप बीप काढली जरा. आता झोप वगैरे काढून झाली आहे मस्तपैकी. रात्री बघू आता काहीतरी प्लॅन करायला लागेल. आदित्य जमन शेफर्ड आहे का? हा, या जमन शेफर्ड आहे. नको थँक्यू. सो राईट नाव वी आर ॲट लोधविक पॉइंट. सो आता आपण चाललो आहोत लोधविक पॉइंटला आणि एलिफंट हेडला. बघूया तिथे आपल्याला एलिफंटचा हेड दिसतोय का. हां, ते हरिताचे पूर्वज आहेत हत्ती ते. हो, कारण की आमचे आणि आदित्यचे पण ॲन्सेस्टर. माझे नाही. बट इथे एक सही थिंग अशी आहे की रश बिलकुल नाही आहे. आम्ही असे ऑड टाईमला आलेलो आहे ना. वीकडे आहे, एकतर फेब्रुवारीचा स्टार्टिंग मंथ चालला आहे, त्यामुळे भाई वीकच एकदम रश बिलकुल नाही आहे. लिटरली 2-3 गाड्या आहेत इथे या पॉईंटला. आदित्य, तुझे मित्रमैत्रिणी का नाही दिसत आहेत आपल्याला? ते सोडा हरिता, ह्या रोडवर जर तू रात्री अशी चालत आलीस तर एकदम भुतीण दिसतील रे. तशी तर क्वालिटीज आहेत तुझ्यामध्येच. दाखवू का तुला आपण भूतीन कशी दिसते ते? मी हे काय समोरच आहे कॅमेरामध्ये, मस्त एकदम. अरे भूतीन असेल तुझ्या एक्सेस, मी तर आहे सोनपरी तुझी. अरे बापरे, सोनपरी. आय एम इन वरी राईट नाव. काय मग आदित्य, कसं वाटतंय तुला उगमस्थान? मी गोवा, माझा गोवा आहे स्थान, म्हणून मी असा पार्टी अॅनिमल आहे. आय एम नॉट महाबळेश्वर गाय. मग महाबळेश्वरला कसं काय आलास मग तू? शॉर्ट ट्रिप. कंटाळा आलेला यार, खूप कंटाळा आलेला. तूच तर बोलत होती ना मला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करता आली कुठे जाऊन, ना तुझा बर्थडे आपण सेलिब्रेट केला. ते पण आहे. तर माझा बर्थडे होता, मी बोललो जरा काहीतरी करू, कारण की 5-6 महिने गेलोच नाही यार. व्हिएतनाम नंतर कुठे फॅमिली फंक्शन्सच अटेंड करतोय फक्त. मग आदित्य, आता व्हिएतनाम नंतर नेक्स्ट काय तुझ्या डोक्यात प्लॅन आहे?
काही नाहीये सध्या. खिसा जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत प्लॅन करत नाही. थँक्यू. यार नेहमी जे पण लोकेशन आपण बघतो तिथे नेहमी कार्डिओच असतं आपल्यासाठी. बालीला गेलो, बालीला गेलो कार्डिओ. तिकडे पण चाल चाललो. व्हिएतनामला पण भरपूर चाललो. तिथे पण ट्रेक नाही पण तिकडे तर सीन असा आहे की तुमच्याकडे कार वगैरे असेल तर गोष्ट वेगळी आहे. तिकडे तर आपण कार थोडीच घेऊन जातो, आपण जातो ॲज अ टुरिस्ट. त्यामुळे तिकडे काय कॅब्स आणि लोकल ट्रान्सपोर्टवर रिलाय राहायला लागतं. इथे कार घेऊन आलोय तरी पण बाहेर लावून चालत जायचंय. हा तरी वेदर खूप छान आहे, थंडी असते. हा महाबळेश्वर आहे, कोल्डच असणार यार वेदर. तुझा फेवरेट उगमस्थान. माझा नाही, तुझं आहे. हरिताचं उगमस्थान आहे हे, म्हणून ती मला घेऊन आली. बोलते महाबळेश्वर जाऊ. पण नव्हतं तुम्हाला इकडे घेऊन येतोयस ते. हिच्या समोर बुकिंग केली होती मी हॉटेलची. ही नाटकं करते, ही अनजान बनते. बुकिंग केल्यावर आपलं महाबळेश्वर जाऊया बोलतोय. पाहिजे मी जाते पुढे. वाव ओ नॉईस. पुढे नको तिथे बस. व्ह्यू आला मोठा. असं आपण कुठे फिरायला नाही झालोय आणि बायकोशी भांडण नाही झाले, असं कधी होईल का? भांडखोरच आहेस, एक नंबरचा भांडखोर आहेस तू, चिडका बिब्बा. कोण बोलते बघा, रुसून ही बसलेली मला बोलते. ए तू रुसवतोस मला, मी नाही. आणि नंतर हिला रिझल्ट लागत नाही रुसायला, आणि हसत बसतोस नंतर माझ्यावर मी रुसले की. अरे वो तो मैं ऐसे ही करता हूँ, कंटेंट साठी करायला लागतं है. मी कसं आता कंटेंट क्रिएटर झाले ना, मग मला अशा पेरायला लागतात गोष्टी, तेव्हा त्याचा आउटकम काहीतरी येतं. मी काय झाड आहे का मला पेरायला? असं हरिताच्या डोक्यात हळूच पिल्लू सोडायचं, मग तो पिल्लू ही डायरेक्ट चिकन बकरी बघितलं. म्हणजे आता इथे भांडणं म्हणजे कशामुळे होतात बघा, ह्याच्यामुळेच आमच्यात भांडणं होतात. माझ्यामुळे नाही. मलाच वाईट ठरवून ठेवलं की मी भांडते म्हणून. आता त्यांनी आफ्टर सो मेनी इयर्स इकडे आल्यानंतर मला असे माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात, जेव्हा आई बाबा आम्हाला घेऊन यायचे, मला आणि आर्याला. तेव्हा गपना तेव्हा कशी गाडी वगैरे नव्हती. सो तेव्हा आम्हाला टॅक्सी बुक करा, मग टॅक्सीसोबत या, एकदम ओल्ड डेज. आणि आता खूप चेंज झालं आहे मार्केट वगैरे, बट बऱ्यापैकी पॉईंट्स तसेच आहेत, तसे आहेत तसे. असे काही पॉईंट्स असे समजून येतात लहान असतानाचे. तर आता सनसेट झाल्यानंतर आम्ही सनसेट पॉईंटला आलेलो आहे, थँक्स टू हरिता. मोस्ट वेलकम बेबी. चहा घेऊया, चहा. मिरची आली. जसं आम्ही बाहेर येतो तसं हरितातली चिंकू चटोरी ॲक्टिवेट होते. त्यात आमच्या चटोरीने आज मागवलंय काय, कांदा भजी. वाव. आणि आता एक प्लेट मॅगी पण येते. असं म्हणजे बाहेर गेल्यावरती कसं चिंकू चटुरीगिरी करायलाच पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तर आम्ही हा पॉईंट ॲक्च्युली क्लोजिंगसाठी आलो होतो. आम्ही आलो आणि आता शटर डाऊन वगैरे झालेत. आम्ही थोडंसं खाल्लं, चहा घेतला, आता चाललो आहे. आता फुल अंधार इकडे, सगळं विदाऊट क्राऊड. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये फिरायची मजाच काय भारी आहे, बिलकुल क्राऊड नाही, काही क्राऊडच नाही आहे. हे मी क्रॉक्सला खूप भाई केली असं मला वाटते. इथे किती छान छान. हा ना, इकडे कसले भारी भारी आहेत. काय ग, मी काय आणलंय तुझ्यासाठी? काय आणलंस? आपली छोटी क्रेटा. आईला ही कुठे भेटली? अरे शोधून काढली मी तुझ्यासाठी. सकाळी बघत होतास ना, तिकडेच बघितली मी. त्याला विचारलं हाय का. भारी रे. गाडीत ठेवायला क्रेटा घेतली. आम्हाला बेबी क्रेटा भेटली आमच्या गाडीत ठेवायला. नाईस. सो वी आर ॲट मार्केटमध्ये आहोत आणि इथे परफेक्ट एक्झाम्पल ऑफ दवा दारू आहे. इथे दवा भेटते आणि इकडे दारू. इकडे दारू भेटते. नाईस. सो इट्स टाईम फॉर डिनर. आम्ही एक आहे ना यूट्यूबवरती एक रेस्टॉरंटचा हे बघितलं महाबळेश्वरमध्ये सिटीमध्ये, ग्रेप वाईन म्हणून, द ग्रेप वाईन म्हणून. तिथे म्हणजे फारसी स्टाईल रेस्टॉरंट आहे. सो आम्ही आलो तिथे आणि एक बर्गर मागवला, एक पास्ता मागवला. सो हिअर इट लुक्स. कसं आहे?
पारसी स्टाईल आहे, डिफरंट टेस्ट आहे एकदम, पण छान नाही टेस्ट. सो लेट्स टेक बाईट ऑफ चिकन बर्गर. मेसी. कसे आहे मग बर्गर? तुझ्या फेसवरनंच कळत आहे मला. भाई बर्गर ऑल टाइम फेवरेट बर्गर लवर आहेस तू. कधी पण द्या तुला. नॉट मॅगडी. या टोटल बेस्ट. सो गुड मॉर्निंग सर्वांना. 11 वाजलेत. आय नो इट्स लेट, आफ्टरनून होईल आता. बट आज आम्ही थोडे लेट उठलो, मग नाश्ता वगैरे करून आंघोळ वगैरे करून आता निघालो आम्ही. लोकेशन्स बघू आता, दुसरं एक्सप्लोअर करू कुठे जायचं ते. हां नाईस. इथे दुपारी पण थंडी वाजते. सो नको लागायला फक्त खूप जास्त. हां नाही तर आम्ही टॅन होऊ. नाही, मी तसं प्रोटेक्शन लावलेलं आहे 2 लेयर्स, त्यामुळे मी होणार तर नाही आय एम शुअर. आणि मी झाली तरी मी लवकर कव्हरअप होते, आदित्यसारखी काली नाही राहत. गप्प बस. सो आमची गाडी आत्ता जस्ट 90,000 कंप्लीट केलं आहे गाडीने आमच्या. हरिता आता लवकरच आपण नवीन गाडी घ्यायची. मी चढल्यावर घेतली. कसं वाटतं हरिता? पकडू कुठे? सोडून द्या रशी, तिथे होल्ड करा आणि मेन बॅलन्स तुमचा ह्या पायावरती, बाकी काय करायची गरज नाही. एकदम एकदम मजनू भाईची पेंटिंग वाटतेस का? घोडे के ऊपर गदा. मला तुझ्यापेक्षा मोठा घोडा भेटला म्हणून. सो राईट नाव वी आर ॲट प्लॅटिव. 5 गणीचे प्लॅटिव्स बघतोय आणि आपल्याबरोबर आहे हरिता ऑन. एकदम मस्त दिसतेस का हरिता घोड्यावरती? घोडा पण मला भारी आहे बघ. हां घोडा जास्त हे दिसतं काय म्हणते. ते बघ मध्ये जसे माझ्या केसांना शेड्स आहे. घोडा स्पामध्ये जाऊन आलेला वाटतं एकदम. घोड्याला आता ऑफ रोडिंग करतोय आम्ही. डेंजर व्हायला भीती वाटते आणि ऑफ रोडिंग करतोय हा तर. उन्हातून आलो तर काहीच दिसत नाहीये. हरिता काय काहीच दिसत नाहीये. हा इथून ओके. हे बाई इथे झोपायचं. यांचे डेन्स होते इथे झोपायचे इथे. इकडे हे हा बघ वाघ इथे. आम्ही आता जस्ट एक भाग. अय्यो इथे पण आहे. बापरे. तर हा आहे वाघांचा डायनिंग टेबल. इथे सगळे ते मीटिंग करतात, जेवाय बिवायला येतात. इथे त्यांची फॅमिली मीटिंग काय असायची ते घ्यायचे. सो आहे इथे कॅफे आतमध्ये. इथे मस्त खायला वगैरे भेटतं थोडं, पण आता आय गेस जास्त हे नसल्यामुळे चालू नाही आहे. हरिता एकदम सोलो राईड करते घोड्याबरोबर. दाखव हरिता चालव कसं झालं ते. हरिता